आता टॉप 9 न्यूज मध्ये बघूयात मोठ्या बातम्या। भाजप पदाधिकाऱ्यांचा मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना पत्र। बीएमसी निवडणुकीत भाजपकडून कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, नेत्यांच्या मुलांना तिकीट देताना कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो, साटम यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वांचं लक्ष। चक्राकार पद्धतीचा अवलंब होणार की नव्या पद्धतीने आरक्षण काढणार, याबाबत इच्छुकांमध्ये उत्सुकता। पालिका निवडणुकीसाठी शिंदे सेनेकडून समन्वयकांची नियुक्ती। खासदार नरेश मस्केंवरती ठाण्यासोबतच नवी मुंबईची ही जबाबदारी, तर केडीएमसी खासदार श्रीकांत शिंदेंकडे मीरा भाईंदरचा भार, तर प्रताप सरनाईक यांच्याकडे देखील असणार। पवारांच्या राष्ट्रवादीच्या राहुल कलाटेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा। मात्र प्रभाग क्रमांक 25 मधील भाजपच्या इच्छुकांकडून कलाटेंच्या पक्षप्रवेशाला विरोध। कलाटेंना पक्षात घेतलं तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ, भाजप कार्यकर्त्यांचा इशारा। एखाद्याचा उमेदवारी अर्ज फेटाळल्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा फैसला अंतिम, त्यावर न्यायालयात दाद मागता येणार नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय। जनतेच्या आशीर्वादानं 2034 पर्यंत फडणवीस मुख्यमंत्री राहतील, पद येतील जातील, पण ती जागा कायम राहत नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक वक्तव्य। पुढील 4 महिन्यात मेट्रो 14चं काम सुरू करणार। अंबरनाथ बदलापूर शहरांच्या जास्तीत जास्त फायद्यासाठी सरकारचं काम सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। हॉटेल तेज यश प्रकाश शिंदेंच्याच मालकीचं। सातारा ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना याच हॉटेलमध्ये जेवण जायचं, सुषमा अंधारेंचा दावा। अंधारेंकडून उपमुख्यमंत्री शिंदेंच्या राजीनाम्याचाही पुनरुच्चार। धनंजय मुंडेंच्या पुनर्वापसीला सुप्रिया सुळेंचा विरोध, सूत्रांची माहिती। मुंडेंना मंत्रिमंडळात घेतलं तर बीडमध्ये सुळे उपोषण करणार, सुळेंचा सरकारला इशारा, सूत्रांची माहिती। आणि यानंतर टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। अमेरिकेच्या संसदेत एप्स्टाईन फाईल्स अखेर आज उघडणार। 95,000 फोटो, बँक रेकॉर्ड्स आणि प्रभावशाली नेत्यांची नावं समोर येणार। डोनाल्ड ट्रम्प, बिल क्लिंटन, बिल गेट्स यांच्यासह विविध देशातील बड्या नेत्यांचा एप्स्टाईन सोबत संबंध। एप्स्टाईन कांडामुळे भारतामध्ये राजकीय उलथापालथ होईल, एप्स्टाईनचं भूत कोणाच्या मानगोटीवर बसतं हे बघावं लागेल, सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर निशाणा। गौतम नवलखा यांना दिल्लीला जाण्यास मुंबई हायकोर्टाची परवानगी। सुनावणीसाठी मुंबईतील विशेष एनआय कोर्टात हजर राहावं लागेल, कोर्टाकडून स्पष्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुनावणी। आरोपींवरती दोष निश्चितीसंदर्भात न्यायालयाच्या निर्णयाची शक्यता। नाशिकच्या तपोवन परिसरातील 1800 झाडं तोडण्यावरती स्थगिती। पूर्व परवानगीशिवाय एकही झाड तोडलं जाणार नाही, मुंबई हायकोर्टाचे निर्देश। कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली। खंडपीठ स्थापनेचा निर्णय कायदेशीर, न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज नाही, सुप्रीम कोर्टाकडून स्पष्ट। 108 रुग्णवाहिका सेवा नागरिकांसाठी ठरते जीवनदायिनी। गेल्या 11 वर्षांपासून रुग्णवाहिकेद्वारे 1,14,00,000 रुग्णांना मोफत सेवा। नव्या वर्षापासून सीएनजी आणि घरगुती पीएनजी स्वस्त होणार। 1 जानेवारीपासून गॅसच्या किमती 2 ते 3 रुपयांनी कमी होणार, ग्राहकांना मोठा दिलासा। आता मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 न्यूज बघूयात।